नाशिकमध्ये सुद्धा सकाळपासून पावसाचा जोर वाढलेला आहे। सकाळपासून शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस बरसतोय। आपले प्रतिनिधी महेश महाले सुद्धा आपल्या सोबत जोडले जाणार आहेत। या सगळ्याचा आढावा घेण्याकरता रामकुंड गोदा घाट परिसरात गोदावरीची पाणी पातळी सुद्धा या ठिकाणी वाढलेली आहे। आज नाशिकला खरं तर येलो अलर्ट जारी करण्यात आलेला होता, पण नाशिकमध्ये मात्र काल रात्रीपासूनच मुसळधार पाऊस सध्या बरसतोय। नदी नाले ओसंडून वाहू लागलेले आहेत। दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत या ठिकाणी पाणी आता पाहायला मिळतंय। नाशिकमधील गोदावरीच्या पाणी पातळीत सुद्धा वाढ झालेली आहे। या घडीची सगळ्यात महत्त्वाची ही बातमी आपण पाहतोय। नाशिकला पावसानं अक्षरशः झोडपून काढलेलं आहे। गोदावरीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झालेल्याची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। नाशिकला आज पावसाचा येलो अलर्ट आहे। रामकुंड आणि गोदा घाट परिसरात पावसानं तुफान बॅटिंग करण्यास सुरुवात केली आहे। थेट जाते नाशिकला आपले प्रतिनिधी महेश महाले यांच्याकडे। महेश, तुफान पाऊस नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याचं कळतंय। निश्चितच लागवी सकाळपासूनच आज पावसाने जोर धरलेला आहे आणि गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ होताना आपल्याला या ठिकाणी दिसते। आपण जर बघितलं तर मी आता रामकुंडावर आहे। या ठिकाणी जर बघितलं तर गोदावरीच्या पाणी पातळीत देखील मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। सकाळपासूनच पावसाचा जो जोर आहे तो कायम आहे। खरं तर हवामान विभागाने आज नाशिकला येलो अलर्ट दिलेला आहे आणि या सकाळपासून धरण क्षेत्र परिसर असेल, गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे आणि पावसाची संततधार आणि जोरदार हा सकाळपासूनच पावसाने धरलेला असल्याने गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्याचे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। गोदावरीच्या परिसरात असलेल्या रामकुंड परिसरात असलेले छोटे मोठे जे लहान मंदिर आहेत ते देखील पाण्याखाली या ठिकाणी गेल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। एकूणच जर बघितलं तर पावसाचा जोराने खरं तर आता धरण क्षेत्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ होते आणि गंगापूर धरणाचं पाणलोट क्षेत्रामध्ये वाढ होत असल्याने या ठिकाणी पाणी पातळीमध्ये देखील वाढ झालेली आहे आणि गंगापूर धरणाचा जो साठा आहे तो जवळपास आता 52% आसपास जाऊन पोहोचलेला आहे। एकूणच नाशिकमध्ये सकाळपासूनच पावसाची जी संततधार आणि जोरदार पाऊस हा आपल्याला आता या ठिकाणी बघायला मिळतोय। निश्चित महेश, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।